श्रीरामपूर शहर वडाळा महादेव परिसरात जोराचा वादळ वारा पाऊस आणि गारांच्या प्रभावाने जनजीवन विस्कळीत। श्रीरामपूर शहरासह वडाळा महादेव परिसरात गुरुवारी दुपारी 2:30-3 वाजेच्या सुमारास बिगर मोसमी पावसाचा प्रचंड वादळ वारा व गाराच्या तडाख्यात 1.5-2 तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रस्त्यावरील व शेताच्या बांधावरील अनेक झाडं उन्मळून पडली, अनेक शेडवरची पत्रेही उडून गेली, अनेक घरांची पडझड झाली असून प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करून रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू झाले। यात अनेक स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन मदत कार्य करून वाहतूक सुरळीत करून दिली। श्रीरामपूर शहरातील अनेक मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह समारंभालाही या वादळी वाऱ्याचा फटका बसला। श्रीमंतापासून तर गरिबांपर्यंत प्रत्येक आई वडिलांची इच्छा आपल्या मुलामुलीचे लग्न मंगल कार्यालयात व दिमागदार स्वरूपात झालं पाहिजे। शिवाय दुपारनंतर पाऊस येत असल्याने घरी एवढी व्यवस्था करू शकत नसल्याने म्हणून मंगल कार्यालयात हे कार्य घेऊ अशी इच्छा बाळगून अशाच एका श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात वधू पित्याने लग्न करण्याचे योजले होते, परंतु निसर्गाच्या अवकृपेने वादळ वाऱ्यामुळे संपूर्ण हॉल व हॉलमधील वऱ्हाडी मंडळी वधूवर व नातलगांसह पावसाच्या पाण्याने भिजून गेली। फर्निचर भिजले तरीही मुलामुलीच्या नातेवाईकांनी वादळ वाऱ्याचा प्रक्षोभ पाहून लहान मुलांसह वऱ्हाडी मंडळींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। पाऊस थांबला आणि नातलगांनी सुटकेचा निश्वास टाकला, जणू काही निसर्ग जिंकला। तरीही वर पक्षाकडील नातलग वऱ्हाडी मंडळींच्या समजूतदारपणा व मोठेपणामुळे उशिरापर्यंत यथोचित विवाह सोहळा पार पडला। यावेळी भालेराव कांबळे परिवाराने संदेश दिलाय की आता होणारी लग्न कार्य समारंभ सुरक्षित ठिकाणी करा, त्याचबरोबर शुभ कार्य तुम्ही वेळेत उरकवा अशी विनंती केली आहे। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, निफाड।